नमस्कार शेतकरी बांधवांनो, आपल्या स्वतःच्या विश्वासार्ह आणि सत्यावर आधारित सत्याची शेती या चॅनलवर आपलं मनापासून स्वागत आहे। शेतकरी बांधवांनो, आपण शेती करताना आपल्या पिकाचं संरक्षण करण्यासाठी वेगवेगळी औषधं फवारतो। कधी अळी नियंत्रणासाठी, कधी बुरशीसाठी, तर कधी तणनाशक औषधांचा वापर करतो। आपण बाजारात जातो, दुकानदाराला औषधाचं नाव सांगतो आणि थेट शेतात फवारणी करून टाकतो। पण कधी तुम्ही त्या औषधाच्या बाटलीवर किंवा पाकिटावर असलेल्या लहानशा रंगीत त्रिकोणाकडे लक्ष दिलं आहे का? कधी तो लाल असतो, कधी पिवळा, कधी निळा, तर कधी हिरवा। अनेक शेतकरी बांधवांना वाटतं की हा फक्त डिझाईन आहे, पण शेतकरी बांधवांनो, हा त्रिकोण म्हणजे तुमच्या जीवन मरणाचा इशारा आहे। हा त्रिकोण सांगतो की ती औषधं माणसांसाठी आणि जनावरांसाठी किती धोकादायक आहे। आजचा हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे, म्हणून माझी नम्र विनंती आहे की हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आज आपण या चारही रंगाचा अर्थ, तणनाशक औषधांचे धोके, योग्य मात्रा कशी ठरवायची, फवारणी करताना घ्यायची काळजी, या सगळ्या गोष्टीवर सविस्तरपणे आपण समजून घेणार आहोत। तर रंगीत त्रिकोण म्हणजे काय? भारत सरकारच्या कीटकनाशक अधिनियमन 1968 नुसार प्रत्येक औषध कंपनीला आपल्या औषधावर ते औषध किती विषारी आहे हे सांगणं कायदेशीर बंधनकारक आहे। यालाच टॉक्सिसिटी लेवल म्हणजेच विषारीपणाची पातळी म्हणतात। सोप्या शब्दात सांगायचं झालं तर कुठल्याही औषधाची किती कमी मात्रा एखाद्या सजीवाचा जीव घेऊ शकते यावरून हा रंग ठरवला जातो। चला तर मग एक एक रंग समजून घेऊयात। लाल त्रिकोण हे अत्यंत विषारी असतं। जर औषधाच्या डब्यावर चमकदार लाल त्रिकोण, त्यात खोपडी आणि 2 हाडं आणि मोठ्या अक्षरात पॉइझन लिहिलेलं असेल तर सावध व्हा, ही औषधं अत्यंत विषारी असतात। याचा अर्थ असा की या औषधाचा अगदी थोडासाही कण शरीरात गेला, श्वासातून आत गेला किंवा त्वचेवर लागला तरी तो जीव घेणा ठरू शकतो। अनेक विकसित देशांमध्ये अशी औषधं वापरण्यावर बंदी आहेत। आजही भारतात काही जुनी औषधं या श्रेणीत विकली जातात। शक्यतो लाल त्रिकोण असलेली औषधं टाळा। पिवळा त्रिकोण म्हणजे खूप विषारी। लाल नंतर येतो पिवळा त्रिकोण। ही औषधं हायली टॉक्सिक म्हणजेच खूप विषारी असतात। लालपेक्षा थोडी कमी धोकादायक असला तरी याकडे दुर्लक्ष करणं अत्यंत घातक आहे। ही औषधं थेट नसावर परिणाम करतात, म्हणून पिवळा त्रिकोण हलका समजण्याची चूक कधीही करूच नका। आता निळा त्रिकोण म्हणजे मध्यम विषारी। तिसऱ्या क्रमांकावर येतो निळा त्रिकोण। आपल्या देशात सर्वात जास्त वापरली जाणारी कीटकनाशकं आणि बुरशीनाशकं याच श्रेणीत येतात। अनेक शेतकरी म्हणतात औषधावर निळा आहे म्हणजे सुरक्षित आहे, पण हे पूर्णपणे चुकीचं आहे। दीर्घकाळ संपर्कात राहिल्यास त्वचा रोग, डोळ्यांची जळजळ, श्वसनाचे आजार होऊ शकतात। हिरवा त्रिकोण म्हणजे कमी विषारी। सगळ्यात शेवटी येतो तो हिरवा त्रिकोण। ही औषधं स्लाइटली टॉक्सिक म्हणजे तुलनेनं कमी विषारी असतात। पण इथे एक मोठा गैरसमज दूर करूया। हिरवा म्हणजे अमृत नाही, तेही रसायनच आहे। फक्त एवढंच की इतर तिन्ही रंगाच्या तुलनेत थोडा धोका कमी असतो। जैविक शेतीमध्ये अशा औषधांचा वापर अधिक प्रमाणात सुचवला जातो। आता तणनाशक औषध म्हणजे सर्वात मोठा धोका आहे। शेतकरी बांधवांनो, कीटकनाशक किड्यावर परिणाम करतात, पण तणनाशक औषधं थेट पिकावर परिणाम करतात। थोडीशी चूक आणि पूर्ण पीक जळून खाक, म्हणून शेतकऱ्यांच्या सांगण्यावर किंवा दुकानदाराच्या शब्दावर तणनाशक कधीही घेऊ नका। नेहमी आपल्या अनुभवावरून आणि कृषी तज्ज्ञाच्या सल्ल्यावरूनच घ्या। आता आपण काही योग्य आणि महत्त्वाचे मुद्दे पाहणार आहोत। कमी औषध किडी मरत नाहीत, जास्त औषध पीक जळतं। अंदाजाने झाकण भरून औषधं कधीही वापरू नका। मिलीलीटर प्रमाणे मोजूनच फवारणी करा। फवारणी करताना जीव वाचवणाऱ्या खबरदाऱ्या काय आहेत ते आपण बघूयात। बिलासह औषधं खरेदी करा। एक्सपायरी डेट तपासा। हातमोजे, मास्क, चष्मा वापरा। जोरदार वाऱ्यात फवारणी टाळा। फवारणी दरम्यान खाणं पिणं, बिडी, सिगारेट हे बंद करा। योग्य नोझल वापरा। आपत्कालीन परिस्थितीमध्ये काय होईल ते आपण बघूयात। चक्कर, उलटी, श्वास घेण्याचा त्रास झाला तर काम थांबवा आणि तात्काळ डॉक्टरांकडे जा। औषधाची बाटली डॉक्टरांना दाखवा। स्वतःहून घरगुती उपाय करू नका। लाल, पिवळा, निळा आणि हिरवा हे फक्त रंग नाहीत तर सुरक्षेचे इशारे आहेत। हा व्हिडिओ आपल्या गावाच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये नक्की शेअर करा। तुम्ही एक शेअर एखाद्या शेतकऱ्याचा जीव वाचू शकता। सुरक्षित शेती करा, समृद्ध बना। आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर सत्याची शेती या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक आणि शेअर करा। धन्यवाद।